त्याला आपल्या हेतूंसाठी वापरणे म्हणजे भाडोत्री. आता मला सांगा की सावरकरांचा अपमान निमूटपणे पाहत बसणारे उद्धव ठाकरे, काँग्रेसला आवडत नाही म्हणून आपल्या भाषणाची सुरुवात माझ्या हिंदू भगिनींनो भावांनो म्हणून न करणारे उद्धव ठाकरे, अशा विविध मागण्या थेट त्यांच्या समोर मांडणारे राजसाहेब ठाकरे. तुलना स्पष्ट आहे. त्यामुळं भाडोत्री कोण आहे हे एकदम सुस्पष्ट आहे. काल एका सभेमध्ये बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी भाडोत्री, सुपारी वगैरे 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 आपल्या विचारांच्या उंचीप्रमाणे शब्द वापरले. खरं तर उद्धवजी, भाडोत्री म्हणजे काय तर एखाद्याला भाड्याने घेऊन त्याला आपल्या हेतूंसाठी वापरणे म्हणजे भाडोत्री. आता मला सांगा की सावरकरांचा अपमान निमूटपणे पाहत बसणारे उद्धव ठाकरे, काँग्रेसला आवडत नाही म्हणून आपल्या भाषणाची सुरुवात माझ्या हिंदू भगिनींनो भावांनो म्हणून न करणारे उद्धव ठाकरे, फक्त राजकारणासाठी आणि मतांसाठी आणि काँग्रेसला आवडतं म्हणून मुस्लिमांचा लांगून चारण करणारे उद्धव ठाकरे एका बाजूला, आणि देशाच्या पंतप्रधानांसमोर बेधडकपणे आणि निडरपणे महाराष्ट्र, मराठी भाषा, मराठी संस्कृती, त्याचप्रमाणे देशातला दहशतवाद संपवणे अशा विविध मागण्या थेट त्यांच्या समोर मांडणारे राजसाहेब ठाकरे. तुलना स्पष्ट आहे. त्यामुळं भाडोत्री कोण आहे हे एकदम सुस्पष्ट आहे.